आंबा महोत्सव आणि दिल्लीकरांना कोकणातल्या आंब्याची चव चाखायला मिळते. काय सांगाल, कशा पद्धतीने स्वरूप असेल? आणि मला अतिशय आनंद होतोय की आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आपण आंबा महोत्सव केला. मागच्या वर्षी पण आपण केला होता आणि तेव्हा आपल्याला 250 पेट्या आंबे आणायचं, कारण लास्ट मिनिटला करायचं होतं. तर यावर्षी आपण असं ठरवलं होतं की किमान 1000 पेट्या तरी आपण आणायला पाहिजे, जेणेकरून दिल्लीकरांना चांगला खरा जो आंबा आहे, देवगड जो हापूस आहे आणि रत्नागिरी हापूस आहे. एरवी लोक बाजारात मिळतात, ह्या व्हरायटी मिळत नाही दिल्लीत असं नाही, पण त्याची शाश्वती काय, कितपत ते खऱ्या आंबा आहेत देवगडचे किंवा रत्नागिरीचे, हे आपल्याला कळत नाही. तर इथे जे आपण आणलेले आहेत, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर जो कृषी विभाग आहे, त्यांचे माझ्यासोबत डायरेक्टर पण आहे इथे आणि त्यांची टीम आलेली आहे इथे, ज्यांना GI टॅगिंगचा एक्सपिरियन्स आहे, बाकीचे सगळं जे आहे. तर हे शेतकरी स्वतःचे जे फार्ममधनं आणलेलं आहे, तर एक तर ते GI टॅग आहे, ट्रेसिबिलिटी त्याच्यामध्ये आहे की कोणत्या शेतामधनं आंबा आलेला आहे ते पण एक आहे. तर अशा प्रकारचं ऑथेंटिक आणि जे लॅटराईट सॉईलमध्ये जो आंबा असतो खरा देवगड, तर ते दुसरीकडे असू शकत नाही, किंवा रत्नागिरी हापूस. तर अगदी जे ऑथेंटिक आंबा आहे, खरा खुरा हापूसचा आंबा ज्याला आपण म्हणतो कोकणातला, ते आम्ही दिल्लीकरांसाठी आणलेलं आहे. आणि याच्या अगोदर खाद्य महोत्सव हुरडा वगैरे झालं, तर एक खूप समाधान आहे की महाराष्ट्राची जी खरी माती आहे आणि खरी उत्पत्ती पर्यंत आपण पोहोचवलेलं आहे. काय वाटतं की कसा रिस्पॉन्स आहे? कारण खूप गर्दी पाहायला मिळते आहे. म्हणजे ते आता म्हणजे एकदम लोकांचं म्हणजे इतकं असं की सुरुवात करण्यापूर्वीच लोक येऊन थांबले होते आणि मला असं वाटतं की हे अर्धा एक तास पण राहील खरे आंबे मला माहीत नाही. तर जर कोणाला एक तर रेशनिंग पण करतोय आम्ही, एकाला एकच पेटी देतोय. इनफॅक्ट मला असे मेसेज यायला लागले दिल्लीचे विकणारे आंबेकरांचे की आज त्यासाठी आम्ही 999 मध्ये आंबे विकतोय. म्हणजे त्यांना समजलं की इथले आंबे लोक घेणारे, तर त्यांचे पण विक्री होऊ शकते. तर एवढी कॉम्पिटिशन स्पिरिट वाढलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद बघून आपल्याला एवढा आनंद होतोय की सगळे येत आहेत, खरेदी करतायत. तर तुम्हालाही जर आंबा जायचे असेल तर एका तासात इकडे महाराष्ट्र सदनला या, कस्तुरबा गांधी नवीन महाराष्ट्र सदनला, नाही तर तुमच्यासाठी ते पुढच्या वर्षी आम्ही मोठ्या जोमाने येणार आहे असं मला डायरेक्टरने स्वतः प्रॉमिस केलेलं आहे. तर मला असं वाटतं पुढच्या वर्षी किमान आपण 10,000 आंब्यांचं मी प्रॉमिस करते आत्ताच. आणि दर 15 दिवसाला आपण यापुढे उदंड प्रतिसाद आहेत. माननीय आयुक्त मॅडमने इतकं छान नियोजन केलेलं आहे आणि प्रसिद्धी खूप केलेली आहे. कालच जवळजवळ 50% म्हणजे 500 डझन आंबा बुक झालेला आहे. शेवटी आता काही लोक नाराज होत आहे. आता मॅडम म्हणे की आपल्याला रेशनिंग करावं लागेल, एका व्यक्तीला फक्त एकच बॉक्स द्यायचा आहे. परंतु दिल्लीकरांना नाराज नको. पुढच्या वर्षी आपण दर 15 दिवसातून एक दिवस दिल्लीकरांना अस्सल कोकणचा हापूस आंबा आपण उपलब्ध करून देऊ. थँक्यू. कृषी विभागाचे खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.